अरे काय पृथ्वी, बायको बरोबर काय डिस्कस करत होतास? तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नंदाक्का, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? ते ऑफिसचं एक काम आठवलं होतं ना, ते डिस्कस करत होतो आम्ही. अच्छा. बरं, ते डिस्कशन वगैरे सोडा. आपल्या मोक्षाचं लग्न ठरलंय, तयारीला लागा. लग्न जोरदार व्हायला हवं. पण विश्वंभर, त्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागलाय हे लग्न मोडणाऱ्यांना कळू दे जरा. माझ्या संघर्षाचं सोड नंदाक्का. आपल्या मुलीच्या सुखासाठी 50 एकर जमीन द्यावी लागली म्हणून काय झालं? हो, पण त्यासाठी तुला त्यांना विनंती करावी लागली की कोणी ऐऱ्या गेऱ्याच्या सांगण्याकडे लक्ष देऊ नका म्हणून. विश्वंभर, तू आपली काहीही चूक नसताना तुझं पद, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळं बाजूला ठेवून त्यांच्या दारात गेलास. मला खूप वाईट वाटलं रे. काय करणार नंदाक्का, आपलंच नाणं खोटं असल्यावर शर्मिनी मान खाली जाणारच ना. पण समाधान एका गोष्टीचं आहे की मोक्षाचं भलं होत आहे आणि तिच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण जिच्यामुळे लग्न मोडलं होतं ती जर का पुन्हा असं वागली तर तिच्यासाठी या घराची दारं कायमची बंद असतील. सांग तिला. भैया काय म्हणाला ऐकलंस ना? त्यामुळे जरा सांभाळून राहा. तू त्याच्यासाठी असून नसल्यासारखी आहेस, समजलं?